नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको. आम्ही आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात आहोत आणि माझ्याबरोबर कोण आहे तुम्ही ओळखलंच असेल, प्रसिद्ध अभिनेत्री नीलम शिर्के माझ्याबरोबर आहेत. त्या बालरंगभूमीच्या अध्यक्षही आहेत. पण आत्ता आमच्या भेटीचं प्रयोजन वेगळं आहे, कारण त्या खूप चांगली आणि वेगळी नाटकं घेऊन आता प्रेक्षकांच्या भेटीत आल्या आहेत. उन्हाळी सुट्टी तुम्ही खूप छान करणार आहात प्रेक्षकांची. नेमकं काय काय करताय तिथंपासून आपण सुरुवात करूया. येस, खरं तर आता समोर जरी बालरंगभूमीचे अध्यक्ष म्हणून काम करत असले तरीसुद्धा माझं स्वतःचं अस्मी प्रोडक्शन आहे, ज्याच्यासाठी आम्ही अगदी दर्जेदार नाटकं आत्तापर्यंत येत गेली. म्हणजे जुनी नाटकं जर म्हणाल तर बॅरिस्टर जे विक्रम गोखलेंनी दिग्दर्शित केलं होतं, त्यानंतर महासागर येऊन गेलं, नीना कुलकर्णी दिग्दर्शन करत होत्या त्याचं, त्याबरोबर मोरूची मावशी येऊन गेलं, प्रियदर्शन जाधव करत होता दिग्दर्शन, पुरुष नाटक येऊन गेलं, त्याचं मोहन जोशी दिग्दर्शन करत होते. आता रिसेंटली सागरा प्राण तळमळला कालेलकरांचं नाटक आलं, ज्याचं कुमार सोहनेने दिग्दर्शन केलं. आणि आता अस्मी प्रोडक्शन नवीन संचात नवीन अगदी एकदम दिलखुलास एक छान नाटक घेऊन येत आहे, मालवणी थाटणीचं. मी कोकणी आहे, कोकणातली आहे, त्यामुळे पसंती दिली असं नाही म्हणता येणार. पण आपल्याकडे मराठीमध्ये इतक्या भाषा आहेत, मालवणी असेल, ऐरणी असेल, कोकणी असेल, तर त्यातला पहिली गोड भाषा जी निवडलेली आहे ती मालवणी आहे. आणि कोकणातली असल्यामुळे ती जरा जास्त जिव्हाळ्याची भाषा आहे असं म्हणाल तर चालेल. मालवणी सम्राटाचंच नाटक तुम्ही निवडलं. अगदी, कारण का म्हणजे मधु मंगेश कर्णिक लिखित, म्हणजे सम्राट आहे मधुबाईंनी लिहिलेलं 39 वर्षापूर्वीचं हे नाटक आहे, लेखणी आहे. आणि कोकणात अजरामर केलेलं नाटक म्हणजे 100% अगदी बाबूजी, म्हणजे मच्छिंद्र कांबळेंनी हे नाटक मी माझ्या लहानपणी बघितलं होतं. आणि खूप इच्छा होती की या नाटकामध्ये काहीतरी करावं, म्हणजे प्रयोग करावे, दिग्दर्शन करावं. दिग्दर्शन शक्य नव्हतं, पण प्रोड्यूस करावं कळत नव्हतं. आणि जसा काळ निघत गेला तसं आत्ता संधी मिळाली की त्याचं 100% त्याची निर्मिती करावी. त्यामुळे केला तुकानी झाला माका हे गोड मालवणी अस्सल इरसाल नमुन्यांसहित रंगमंचावर सज्ज आहे येण्यासाठी. कधीपासून प्रयोग सुरू होता? आता ह्या एप्रिल शेवटच्या आठवड्यामध्ये शुभारंभाचा प्रयोग आम्ही वेंगुर्ल्यात आणि त्याचबरोबर करोळ्यात करणार आहोत. करोळा म्हणजे मधु मंगेश कर्णिकांचं जन्मस्थान, आणि त्यांच्यापासूनच श्रीगणेश करावा म्हणून मधुबाई स्वतःही नारळ वाढवण्यासाठी येणार आहेत. नाटक बघणार आहे. टेन्शनचाच विषय आहे, कारण एखाद्या लेखकाच्या लेखणीची चिरफाड झाली की नाही हे अगदी तपासून बघितलं जातं, पण तसं काही केलेलं नाही आहे. यावेळी आमच्याबरोबर कलाकारांमध्ये सज्ज आहेत ते आता मालवणी सम्राट जर तुम्ही म्हणाल तर आमचे दिगंबर नाईक आहेत. त्याचबरोबर हास्य सम्राट जर म्हणाल तर पॅडी कांबळी आहे, पंढरीनाथ कांबळे. तर ह्याबरोबर आणखीन आमचे सगळे मालवणी इरसाल नमुने आहेत, नवीन कलाकार आहेत जे हे नाटक घेऊन आलेले आहेत रंगमंचावर. त्याचबरोबरीने दिगंबर नाईक यांचं हे पहिलं दिग्दर्शित नाटक आहे, त्यांचं दिग्दर्शनातलं पाऊल पहिलं आहे. त्यामुळे केला तुकानी झाला माकाशिवाय वेगळा विषय कुठला असू शकतो. तुमचं आणि मच्छिंद्र कांबळेंची कधी भेट झाली होती का? अरे बापरे, भरपूर. बाबूजींबरोबर मी कामही केलेलं आहे, त्यामुळे बरीच वर्ष झाली. आणि फार छोटंसं काम केलं होतं, पण आम्ही CD शूट केली होती आणि नाटकाची, आणि त्याच्यामध्ये मी बाबूजींबरोबर काम केलं होतं. आणि असंही काय व्हायचं की अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निमित्ताने बाबूजींबरोबर कायम संपर्क असायचा. आणि जर मनसोक्त 2.5 तास हसायचं असेल ना खळखळून. एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता? खूप मिळालं तुम्हाला त्यांच्याकडून? काय काय मिळालं? खूप शिकायला मिळालं. म्हणजे बाबूजी म्हणजे नेहमीच अनप्रेडिक्टेबल होते ते. असं तुम्ही सांगू शकत नाही की आत्ता जे काही डायलॉग किंवा आत्ता जे काही ह्या म्हणजे प्रयोगात आहे तेच मला पुढच्या प्रयोगातही बाबूजींकडनं तोच क्यू मिळेल. पटकन एवढं इन्स्टंट टायमिंग होतं, पटकन काहीतरी टाकायचे आणि असं बोलून व्हायचे की समोरचा ब्लँक होण्यापेक्षा आता प्रेक्षकांसमोर हसू तर शकत नाही, ते कंट्रोल तर करायचं आहे. पण बाबूजींचं टायमिंग म्हणजे मी काय वेगळं सांगायला नको. तेच टायमिंग आता ह्याही दोघांकडे अगदी 100%. कशी तालीम झाली आहे, कसं नाटक बसलंय आता? नाटक तालीम
सगळंच करताना म्हणजे मी जरी प्रोड्युसर असले तरीसुद्धा दरवेळी तालीम बघत असताना मी इतकी खळखळून हसते, कदाचित असं वाटतं की मी जास्त ओव्हर कॉन्फिडन्स तर देत नाही ना किंवा त्यामुळे ते जेव्हाही तालीम चालू असते अगदी सगळे सिन्सिअरली तालीम करतायत. काय आहे, कलाकारांनी हल्लीच्या ह्याच्यामध्ये बिझी शेड्यूलमध्ये प्रत्येकजण सिरियलमध्ये बिझी आहे, फिल्म्समध्ये बिझी आहे किंवा दुसऱ्या नाटकांमध्ये बिझी आहे. त्यामुळे तालिमीला वेळ देताना जरा काचकूच असते, ती ॲडजस्टमेंट असते, मग थोडक्या दिवसांमध्ये सुरू करायचं आहे. पण खरं सांगू तर केला तुकाने झाला माका हे नाटक करायला घेतल्या दिवसापासून सगळी पॉझिटिव्हिटी आली. कुठल्याच आर्टिस्टचा काहीच इश्यू नव्हता, काही प्रॉब्लेम नव्हता. तारखा अगदी सहजासहजी अवेलेबल झाल्या, म्हणजे योगच जुळून आल्यासारखं झालं ते. त्यामुळे सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत, जसं म्हणजे मी नाटकात काम करायचे ना तेव्हा आम्हाला तो एक आदर असायचा, रिस्पेक्ट असायचा. तालीम सोडायची नाही, तालीम केली पाहिजे, त्याशिवाय नाटक उभं राहू शकत नाही. तर तीच सगळी प्रोसेस परत बघायला मिळाली. खूप छान वाटलं. टेन्शन होतं की पाडी कांबळी आणि दिगंबर या दोघांच्या तारखा ॲडजस्टमेंट कशा होतील किंवा एवढा वेळ देऊ शकतील का. त्यांच्याबरोबर आणखीन 9 कलाकार आहेत, म्हणजे टोटल 11 कलाकारांचा. हल्ली कसं नाटक अगदी 2-4 जणांमध्ये येतं आणि सहज होतं. एवढ्या मोठ्या सगळ्यांना घेऊन काम करणं, कारण का प्रत्येक ह्यातला आर्टिस्ट जो आहे ना तो कुठे ना कुठे सिरियलमध्ये फिल्ममध्ये आहे, पण प्रत्येकाने अगदी पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला, तारखा अवेलेबल करून दिल्या. तालमीला म्हणजे सकाळी आपल्या घरचं कार्य असल्यावर कशी लगबग असते तशी तालमीची लगबग असते. आणि तुमचं जे दुसरं नाटक आहे तेही तितकंच धडाकेबाज नाटक आहे. टूर तेही गाजलेलं आहे, तेही लक्ष्मीकांत बेर्डेने गाजवलेलं आहे. पुरुषोत्तम बेर्डे त्याचे दिग्दर्शक आहे. अनेक वर्ष ते प्रेक्षकांवर गारूड केलं आहे आणि ते बाल टूर म्हणून येतं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. तर हे मुलांसाठी अशी काही कलाकृती करावी हे का वाटतं? बालरंगभूमीचे अध्यक्ष मी गेले 2 वर्ष आहे. पुढेही बालरंगभूमीची सभासद म्हणून आणि बाकीचंही काम भरपूर करायचं आहे. गेल्या 2 वर्षात मुलांशी खूप छान गट्टी जमली. आणि ती कशी फक्त इथल्या मुलांशी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांची. बरं, याही आधी मी दिव्यांगांचं काम गेली 22-23 वर्ष करतेच आहे. पण त्या सोशल सर्व्हिसला कधीच आम्ही अशी मीडिया दिला नाही, म्हणजे ॲड केली नाही, कुठल्याही मीडियावरती फोटोज टाकले नाही, कारण का ते मनापासून केलेलं एक कार्य होतं. आणि हां, कारण का त्याच्यासाठी मार्केटिंगची गरजच नव्हती की ते मार्केट केल्यावर मला काहीतरी मिळेल असं डोक्यात नव्हतं. पण जेव्हा बालरंगभूमीमध्ये आले, कनेक्टेड झाले आणि एवढी मोठी जबाबदारी जेव्हा आली ना, त्या मुलांची सायकोलॉजी स्टडी करता आली आणि तेवढ्यापुरता कार्यरत न राहता पूर्ण महाराष्ट्र बघता आला. माझ्या बरोबरीने काम करणारे माझे सगळे सभासद, पदाधिकारी हे सगळं करत असताना मुलांमध्ये मी इतकी रमले, खरं सांगते, की प्रोड्युसर असणं वेगळं आणि बालरंगभूमीची म्हणजे आमच्या सगळ्याच बालरंगभूमीच्या कार्यक्रमामध्ये मी देखील त्यांच्याबरोबर तेवढीच लहान झालेली असते. असा विचार आला की बालनाट्य एक सीझनल प्रकार झालेला आहे, म्हणजे जेव्हा मुलांना सुट्टी आहे, हां, मग हळूहळू ट्रेंड असं होत गेलं की शिबिर घ्यायचं 8 दिवसाचं आणि मग त्यातनं जे काही नाट्य बसेल त्याचे पालकांनाच धरून शो लावायचे आणि ते पण सकाळी शो. म्हणजे एकतर सुट्ट्यांमध्ये मुलांना सकाळी उठवा, घेऊन नाट्यगृहात बसवा आणि सकाळी 9चा शो बघायला लावा. मुलांची ती मानसिकता नसते. बरं, ह्याच्यामध्ये बजेट कमी असतं, मुलांचे अभ्यास ॲडजस्ट करायचे असतात, बाकीचं शिकवणी ॲडजस्ट करायची असते, सगळंच आलं, शाळा ॲडजस्टमेंट आहे. मग हे करत असताना जर एक फुल फ्लेज नाटक जर रंगमंचावर आलं तर याही मुलांना छान प्लॅटफॉर्म मिळू शकेल. मग त्यामध्ये ते फक्त सीझनल राहू नये. आणि बालनाट्याचं कसं होतं की जिथे बालनाट्य, समजा जर मुंबईतली सगळे कलाकार आहेत आणि बालनाट्य केलं तर ते मुंबईपुरताच फिरतं, ते कुठे बाहेर जात नाही. बाहेर म्हणजे महाराष्ट्रात पण जात नाही, इंटरस्टेट तर विचारच विसरून जा. आणि असं नाही आहे की मराठी भाषिक आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहेत. किती मराठी मंडळं आहेत आणि कितीतरी मराठी शाळा आहेत आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर देखील, आणि त्यांना देखील ती आवड आहे. त्या मुलांना देखील ही शिकवण मिळावी किंवा एक थोडीशी ही बालनाट्याची पद्धत किंवा महाराष्ट्रातला हा मेवा बाहेरपर्यंत जावा, या उद्देशाने म्हटलं आपण एक बालनाट्य करावं. मध्ये 2-3 बालनाट्य खूप छान येऊन गेली रंगमंचावर, पण बालनाट्याचं गणित आणि रंगमंचाचं गणित जुळणं जरा अवघड आहे. कारण का प्रेक्षकांनी त्याला दाद देणं, तिकीट विक्री होणं, त्या नाटकाचा आर्थिक खर्च सांभाळणं हा थोडा बालनाट्याचा. किती मुलं आहेत तुमची? या नाटकामध्ये 14 मुलं आहेत.
ती साधारण आम्ही सगळी मुंबई पूर्ण कल्याण, डोंबिवली, वसई अशी सगळी आम्ही ही मुलं कलेक्ट केलेली आहे. कारण का महाराष्ट्रातनं वेगवेगळी मुलं आणली असती तर ते एकत्र जुळून येऊन तालीम करणं, त्याच्यामध्ये मुलांचा अभ्यास आणि शाळा ही सांभाळावी लागते, ती कुठेच बुडू नये ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. कारण का आत्ता तर मुलांच्या परीक्षा चालू आहेत, मग अभ्यासामध्ये खंड पडू नये म्हणून त्यामुळे इथली मुलं घेतलेली आहेत. पण ह्या बालनाट्याचे प्रयोग हे पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही होणार आहे. त्यामुळे हा संच बाहेरही यायला तयार आहे. आणि तुम्हाला खरंच सांगते की बालरंगभूमीमध्ये काम करताना किंवा मुलांबरोबर काम करताना एक जाणवलं की पालक 2-3 प्रकारचे असतात. पालकांची मेंटॅलिटी मुलांना स्टार करून मुलांमध्ये इगो भरण्याची असते, किंवा मूल बिचारं इनोसंट असतं आणि पालकांमधला इगो असतो. पण माझ्याकडे खरं सांगते मी अगदी टचवूड खूप लकी आहे की स्वामींची कृपा आहे की या बालनाट्यामध्ये आणि 100% जेव्हा टूरटूरचं नाव येतं तेव्हा इतक्या वर्षाची लिगसी आणि टूरटूरच्या बरोबरीचं इक्वल टू जर तुम्ही केलं तर पुरुषोत्तम बेर्डे हे समीकरण असू शकतं. त्यामुळे हे नाव जेव्हा आणि नाटकाचं नाव जेव्हा लागतं तेव्हा प्रत्येक त्या पालकाची मेंटॅलिटी बघितली. जी 14 मुलांचे पालक आमच्याबरोबर आहेत, इतके समजूतदार आहेत. पहिल्याच दिवशी आम्ही समजून सांगितलं की मुलांमध्ये कुठेही इगो बूस्ट व्हायला देऊ नका. ही कलाकृती रंगमंचावर यावी, लहान मुलांनी यांना बघावं आणि त्यांना प्रेरणा मिळावी की आपणही छान कलाकार होऊ शकतो. पण कलेची सुरुवात नक्कीच रंगभूमीपासून आहे. नाहीतर होतं कसं, हल्ली शिबिरात टाकलं मुलाला की मग दुसऱ्या दिवशी पालक येऊन विचारतात कधी हा आता टी व्हीवर कधी दिसेल, हा स्क्रीनवर कधी दिसेल. तर ही अपेक्षा न ठेवता जो मूळ पाया आहे रंगभूमी, त्यावर पहिलं मुलांनी काम करावं. आणखी एक तुम्ही नाटक करताय ना, तिसरं नाटक आहे ते पुरुषोत्तम बेर्डेंचंच आहे ना? पुरुषोत्तम बेर्डेंचं आहे. त्या नाटकाचं नाव थरार आहे आणि एक ॲडव्हेंचर नाटक आहे. कॉमेडी आहे, लहान मुलांचं येस ॲडव्हेंचर थ्रिलर आहे. हा 26 जुलैच्या दरम्यान झालेला हा जो पावसाळ्यातला प्रकार होता, ज्याच्यात सगळंच म्हणजे पूर आला होता आणि सगळे अडकले होते त्या पावसात, त्या पावसामध्ये झालेला हा जो काही थरार आहे. मग रंगमंचावर म्हणजे पडदा उघडल्यावर तुम्हाला सेटिंगमध्ये काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे, नेहमीचं नसून. टेक्नॉलॉजी वेगळी आहे, तिथले कलाकार, तिथलं सगळं संच, हा सगळा एक जरा वेगळा विषय आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा गुलदस्त्यात यासाठी ठेवलेला आहे की सगळ्यांसाठी ते सरप्राईज यावा. ते नाटक साधारण अजून 1 महिनाभराने म्हणजे साधारण जून जुलैच्या दरम्यान आमचंच काढायचं चाललं आहे. येस, हां, नीट नियोजन होईल. उगाचच घाई करून रंगमंचावर आलंच पाहिजे आणि म्हणून होणार नाही. त्यातले कलाकार, त्यातले तंत्रज्ञ हे फार निवडून समज असलेले, त्या भूमिकेला न्याय देणारे असतील, अशा हिशोबानेच काम छान चालू आहे. स्वतः उत्तम अभिनेत्री आहात, तर एवढी चांगली नाटकं करताय, स्वतः त्यात काम करावं असं वाटलं नाही? खरं सांगू का, अभिनयाव्यतिरिक्त इतकं काम आहे या नाटकांमध्ये. नाही, अभिनय बरीच वर्ष केला नक्की, पण आता कसं होतं, आता म्हणजे 24 तासच अभिनय करावा लागतो, त्यामुळे अभिनय करायला मिळत नाही याची उणीव भासत नाही. पण नक्कीच इच्छा आहे का आता अभिनय नाही करायचा? आता नाही, ठरवून टाकलेलं आहे. का काही चांगलं आलं तुमच्याकडे तर मग बघू विचार करीन. आत्ता तरी काहीच डोक्यात नाही आहे सध्या. पण रंगमंचावरती बाकी सगळ्यांना काम करत असताना एक ऑडियन्स म्हणून जे एन्जॉय करता येतं, नेहमी काय कलाकार म्हणून रंगभूमीला नमस्कार करताना मी आत्तापर्यंत हेच म्हटलं की मायबाप प्रेक्षकांनी आम्ही जी काही कलाकृती सादर करतो ती रंगभूमीने आमची स्वीकारून घ्यावी आणि प्रयोग अगदी उत्तम व्हावा, हीच प्रार्थना दर प्रयोगाला असायची. आता मी प्रेक्षकांमध्ये बसून तीच नाटकं एन्जॉय करते, तीच कलाकृती एन्जॉय करते. आज म्हणजे इतकी वर्ष अभिनयात घालवल्यानंतर देखील आजही एखादा जर सिरियस सीन आला तर अजूनही माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी येतं. अजूनही मी मनसोक्त जोक्सवरती हसते, त्या टायमिंगवरती, त्या विनोदावरती हसते. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून मी आता सध्या तरी माझी भूमिका फार छान एन्जॉय करते. म्हणजे आता पुढच्या काळात निर्मिती, नाट्यनिर्मिती आणि बालरंगभूमीचं कार्य हा तुमचा फोकस असेल? अगदी 100%. कारण का बालरंगभूमीमध्ये मी सांगितलं तसं भरपूर आम्ही वेगवेगळे म्हणजे जी काही लहान मुलं रंगमंचावरती कलाकृती करू शकतात ते सगळं बालरंगभूमीमध्ये कव्हर करतो.
खूपच छान. मला वाटतं की ही आत्ता आपण तुमच्या अनाऊन्समेंटच्या निमित्तानं मी तुमच्याशी बोलतो आहे, तेव्हा आम्ही नाटक बघू आणि ते बघितल्यानंतर तुमच्याशी अधिक मला बोलता येईल की ते नाटकं काय कशी झाली आहेत वगैरे, आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा बोलू. फक्त एकच विनंती आहे सगळ्याच प्रेक्षकांना, अगदी मनापासून सांगते की मराठी नाटक हा मराठी कलाकाराचा जीव आहे, कलेचा जीव आहे. कुठलंही नाटक जेव्हा रंगमंचावर येतं तेव्हा प्रत्येक कलाकार, प्रत्येक तंत्रज्ञ, त्या नाटकाची टीम असेल, ही अपेक्षा प्रेक्षकांकडनं एवढंच ठेवते की एकदा प्रेक्षागृहात या, ते नाटक स्वतः बघा आणि मग तुम्ही ठरवा ते नाटक कसं आहे. कुठल्या तरी रिव्ह्यूजवरनं, कुठल्या तरी सोशल मीडियावरनं असं ठरवू नका. त्यामुळे आवर्जून नाट्यगृहामध्ये मराठी नाटकं बघायला या आणि मराठी नाटकांसाठी नवसंजीवनी द्या. बरोबर. आणि आत्ताच जर तुम्ही बघितलं तर आपली रंगभूमी खूपच चांगल्या पद्धतीने तिचं वाटचाल सुरू आहे. खूप नाटकं सुपरहिट आहेत सध्या, मोठे प्रयोग होत आहेत त्यांचे. खरं तर चांगलं वातावरण आहे. हा जो पूर्वीचा काळ होता ना, तो परत आल्यासारखं वाटतं आहे. अगदी सुवर्ण काळ. कारण का त्यावेळी म्हणजे मोहन वाघ असतील किंवा सुधीर भट होते, म्हणजे सुयोगची जी काही नाटकं यायची किंवा आनंदा नांदोसकर, बरेचसे जे काही दिग्गज निर्माते होते, त्यांनी ज्या कलाकृती आणल्या होत्या रंगमंचावर आणि जसं प्रोडक्शन हाऊस त्यांनी जपलं होतं, सगळे कलाकार जपले होते. ते कलाकार ते नेहमी फॅमिली म्हणून वावरायचे आणि एक धाक असायचा की नाही, काकांनी ही तारीख सांगितलेली, ही ओबे केलीच पाहिजे, या तारखेचं म्हणजे नाही मी करू शकत नाही असं मी बोलूच शकत नाही, ती हिंमत व्हायची नाही, ती भीती वाटायची. पण तोच सुवर्णकाळ कदाचित नाटकांना आता परत आला आहे. खूप छान छान नाटकं, वेगवेगळ्या विषयांची नाटकं रंगमंचावर येत आहेत. जे टी व्ही स्क्रीनवर, जे फिल्ममध्ये दिसणारे कलाकार आहेत, जे डायरेक्ट फिल्ममध्ये गेले होते किंवा डायरेक्ट सिरियलमध्ये गेले होते, ते देखील रंगभूमीकडे परत येत आहेत. आणि खरं सांगायचं तर सजीव प्रेक्षक बघणं ही जी मजा आहे, कारण का तिथे रिटेक नसतो ना, तिकडे वन्स मोर असतो, पण तो नाटकात कधीच घ्यायचा नसतो असं मला वाटतं. मला तुमच्या बोलण्यावरनं कळतं आहे की तुम्ही किती एक्साईट आहात ही तिन्ही नाटक सादर करण्यासाठी. तर मी तुम्हाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.